नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी एक शेतकरी कलिंगड घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण त्यांना माहिती विचारणार आहे की कलिंगडासाठी एकूण किती खर्च आला, त्याचबरोबर आज जो कलिंगडासाठी दर मिळालेला आहे तर तो दर त्यांना चांगल्या प्रकारे आहे का आणि किती उत्पन्न या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे, त्याचबरोबर क्षेत्र आणि एकूण खर्च किती आलेला आहे हे आपण त्यांना सविस्तर विचारणार आहोत। तर आपलं नाव काय? पशुपन कांबळे। तर या ठिकाणी गाव कोणतं आपलं? कव्हे तालुका माडा जिल्हा सोलापूर जिल्ह्यातून शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगड ही या ठिकाणी त्यांनी घेऊन आलेले। तर साधारणतः आपलं जे क्षेत्र आहे ते किती एकर क्षेत्र होतं कलिंगडासाठी? 1.5 एकर क्षेत्र होतं। तर एक 1.5 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला उत्पन्न किती मिळालेलं आहे? साधारणतः 70-75 हजार रुपये खर्च झाला। असं म्हणावं असं एवढं काय उत्पन्न नाही भेटत। 1.5 एकरामध्ये साधारणतः 75,000 रुपये खर्च आलेला आहे। त्याच्यामध्ये सगळं औषध फवारणी मशीन वगैरे सगळं त्याच्यामध्ये खर्च आलेला आहे। तर आज जो भाव मिळालेला आहे तर किती रुपये किलोने भाव मिळालेला आहे? आता काय बाजारात 10 रुपये 8 रुपये अशा भावातच जाते। म्हणजे 8 रुपये 10 रुपये सरासरी साधारणतः 10 रुपये पकडून 2 बाजारात विकल्या जाते बाजारामध्ये। म्हणजे चांगला जर माल असेल तर 8 रुपये ते 10 रुपये या दरम्यान आपला माल जातो। तर एकूण खर्च वगळता साधारणतः अपेक्षित उत्पन्न किती मिळू शकतं आपल्याला? काय खर्च अर्थ जाऊन एवढं असं मनासारखं कष्ट केल्यासारखं एवढं म्हणजे पदरात पडलं नाही। पण आता तेवढ्यात समाधान मानायची पाळी येते। आता काय करणार? हे जे कलिंगड तुम्ही घेतलेलं आहे ते कोणत्या जातीचं कलिंगड आहे? मिरवडे। तर मिरवडे जातीचं कलिंगड आहे। तर यासाठी आपल्याला कोणाचा सल्ला वगैरे काय घेतला होता का? काय याच्यामध्ये तुम्हाला काही अनुभव आहे का कलिंगड शेतीमध्ये? अनुभव आहे ना थोडा। मग दुकानदार बी थोडा अनुभव देते। ते औषध घेणार दुकानदार आपण ते बी थोडा अनुभव देते। म्हणजे थोडंसं माहिती पण तुम्ही घेतली होती। त्याचबरोबर उत्पन्न म्हणजे तुम्हाला आता 15 टन जे माल निघालेला आहे 15-16 टन गेलाय माल। थोडे बाकीचा एक थोडा म्हणजे 20 टनापासून जात आहे 2 नंबर 20 टनपर्यंत माल जाऊ शकतो। आता हा जो माल मिळालेला आहे तो 20 टनापर्यंत। तर अपेक्षित उत्पन्न किती टनापर्यंत होतं आपल्याला या क्षेत्रात? 25-30 टन जावं अशी अपेक्षा होती। एवढं नाही म्हणजे पाहिजे तसं म्हणजे ते थोडं वातावरण अशी वातावरणामुळे थोडंसं बदल झाला। तर आता जो पाऊसमध्ये झाला तर तुमच्याकडे पावसाचा काही फरक पडला का? वातावरणात काय एवढा लई पाऊस नाही झाला। नाही पाऊस झाला। पाऊस काय झालेला नाही। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता तर पावसाचा काही एवढा काही बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। तर जे कोणी उत्पन्न मिळालेलं आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी नाहीत। तर दुसरं काय आता समजा दुसरं काय पीक करणार आहेत का तुम्ही याच्यानंतर? आणि पिण्याची पंचायत आहे सर। पिकाचं कुठलं हो पिण्याच्या पाण्याची पंचायत आता सध्या टंचाई जास्त असते। कसं तरी आमचं कमी पडलं पाणी तर टँकरने 2 टँकर म्हणजे अक्षरशः पाहू शकता की शेतकरी आपल्या शेतामध्ये टँकरने वाहतूक केलेली आहे। आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर बोलवले जातात, पण आपण कलिंगडाचा शेवटचा टप्पा असल्यामुळे 2 टँकर पाणी घालावं लागतं। 2 टँकरने आपल्याला पाण्याचा पुरवठा करावा लागला। आता याच्यामध्ये ड्रीप असल्यामुळे तुम्ही टँकरचा पाण्याने पुरवठा केला तर हे जर पाटाने पाणी असतं तुम्हाला पीक पूर्णपणे नुकसान झालं असतं किंवा त्याचबरोबर 2-3 टनाचा किंवा 4-5 टनाचा फरक जाणवला असता। तर या ठिकाणी पाहू शकता सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी यांचं असं म्हणणं आहे की यांचं असं मत आहे की पाण्याची टंचाई असून देखील यांनी शेतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतलेलं आहे, तरी पण म्हणावं असं त्यांना या ठिकाणी मोबदला मिळालेला नाही आहे। तर तुम्ही जर चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतलं असतं त्याचबरोबर चांगला कलिंगडाला कितीपर्यंत भाव मिळायला पाहिजे होता? आज कमीत कमी 13-14 रुपये 15 रुपये असा हे भाव भेटायला पाहिजे। म्हणजे जास्त नाही पण 2-3 रुपये जर वाढवून जर मिळाला असता तर चांगला फायदा मिळाला असता।